मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक दशकापासून लढाई चालू आहे। मराठा समाज नेहमी रस्त्यावर उतरला, परंतु मराठा समाजाला कुठेही त्याच्यात यश आलं नाही, आरक्षण मिळालं नाही। पुन्हा या आरक्षणाची चळवळ जरांगे पाटील यांनी हाती घेतलेली आहे। हातात भाकर घेऊन जरांगे पाटील आता मुंबईकडे निघाले। नाश्ता चहा असेल किंवा जेवण असेल सर्व गाडीतच आहे। जरांगे पाटील गेल्या 2 वर्षापासून हा लढा देत आहेत। किमान यापूर्वी त्यांनी लढाई केली, परंतु 2 वर्षापासून त्यांनी हा लढा हातात घेतलेला आहे आणि हा लढा तीव्र केलेला आहे। मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे त्याची अंमलबजावणी करावी अशी जरांगे पाटील यांची मूळ मागणी आहे। तसेच हैदराबाद गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल याचा आधार घेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी जरांगे पाटील यांची नेहमीच राहिलेली आहे। परंतु जरांगे पाटील गेल्या वेळी जेव्हा मुंबईला गेले त्यावेळी सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढला, परंतु त्याची कुठेही अंमलबजावणी झाली नाही। परंतु आता जरांगे पाटील ठाम भूमिका आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तेही 50% आत तोपर्यंत माघार नाही। आणि जरांगे पाटलाची मनाई कोर्टाने केली होती ती मनाई आता त्यांना त्या ठिकाणी उपोषण करण्यास, आंदोलन करण्यास त्यांना एक दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, हातावर भाकर आहे, प्रश्न आहे मराठा मुलांच्या आरक्षणाचा, सोडवणार आयुष्याची भाकरी मराठ्याच्या गरीबाच्या लेकराला देणार। मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे ही सामान्य माणसाबरोबर तुमची तळमळ आहे, तुम्ही पण लढा देत आहेत। परंतु सरकार कुठेही अजूनही तयार व्हायला ऐकत नाही, तयार होत नाही। उलट षडयंत्र केले जातात। कोणी म्हणतं संयम ठेवा, कोणी म्हणतं वेळ द्या, कोणी म्हणतं पुढे आंदोलन ढकला। नाही ढकलणार। लोकशाहीच्या मार्गानं कायद्याचे नियम पाळून आंदोलन उद्या सुरू करणार। सगळ्या नियमाच्या अधीन राहून करणार, 100% करणार। सगळ्या मराठ्यांच्या पोरांनाही सांगतो, जिथं पार्किंगला जागा दिली असत्या तिथं पार्किंगला गाड्या लावा। आपण आझाद मैदानाला 10 काय बसले, 2 काय बसले, 5000 काय बसले। लढाई जिंकायची, संयम धरायचा, शांत डोक्याने आंदोलन हाताळायचं। आपल्या मुळावर उठले सगळे, हे पोरांनी ओळखून घ्या। शांत राहा, फक्त विजय घेऊन जायचं माघारी। इथं बसा म्हणले तिथंच बसायचं। हो, एक दिवस फक्त 8 आपल्याला मान्य नाही, बाकी सगळे नियम मान्य। उपोषणावर ठाम आहेत। आझाद मैदान उपोषण होणार, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत माघार नाही। वाहन करून वेगवेगळ्या मार्गाने मराठा समाज मुंबईमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे। प्रश्न विचारणार आहे सरकारला की आमच्या आरक्षणाचं काय, आमच्या भविष्याचं काय, आमच्या लेकराच्या शिक्षणाचं काय। कारण जेव्हा मराठा समाजाची मुलं शिक्षण घेत असतात, नोकरीसाठी प्रयत्न करत असतात, आडवं येतं आरक्षण। मार्क कितीही घेऊ द्या, सगळ्यात जास्त टॉपला मराठा समाज गेला तरी त्याला कुठेतरी मागे पडावं लागतं केवळ आरक्षण न भेटल्यामुळे। आणि ही तळमळ जरांगे पाटील यांनी जाणून घेतली, त्यांना कळाली आणि ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरलेले आहेत। जरांगे पाटील यांचं आंदोलन म्हणजे एक वेगळं आंदोलन असतं। ठाम ते त्यांच्या विषयावर असतात, त्यांच्या भूमिका कधी बदललेल्या नाहीत, कधीही ते सरकारला मॅनेज झालं नाहीत, कधीही त्यांनी बंद दरवाजाआड चर्चा केली नाही। त्याच्यामुळे जरांगे पाटील आज मराठा समाजाच्या मनामनात आहेत आणि मराठा समाजाचा विश्वास आहे की जरांगे पाटील आहेत तर तेच आम्हाला आरक्षण देऊ शकतात। म्हणून आज मराठा समाज मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने आज मुंबईकडे निघालेला आहे। आज हा मराठा समाज पुण्यातून पुढे जाणार आहे, लोणावळा मार्गे मुंबईकडे पोहोचेल। आज जरांगे पाटील हातावर भाकरी आहे, पण मुंबईला पोहोचायचं मराठा समाजाचे दुःख आहे ते जरांगे पाटलाला कळतं। म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज हे कष्ट घेत आहेत। दादा, मराठा मुलांचे जेव्हा निकाल लागतात किंवा नोकरी लागती, प्रश्न असतो, पर्सेंटेज असतं, टॉपला असतात, फक्त आरक्षण नसतं म्हणून डोळ्यात पाणी असतं। आता नाही येऊन देणार। माझ्या डोळ्यात पाणी आलं, देवेंद्र फडणवीस मला गोळ्या बी घातल्या, मी बलिदान द्यायला तयार आहे। पोरींच्या डोळ्यात महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या पाणी नाही येऊ देणार। समाजाचे पोरं सुखी समाधानी करणार, त्याशिवाय माघारणार। पूर्ण आयुष्य समाजासाठी वाहिलेलं आहे, लढणार। जी अवस्था विद्यार्थ्यांची आहे तीच मराठा समाजाच्या शेतकऱ्यांची आहे। आपण पाहिलं तर आकडा शेतकऱ्यांचा ज्या आत्महत्या होतात त्यात मोठा आकडा मराठा समाजाचा असतो। त्यालाही सरकारचे धोरण कारणीभूत आहे। वाटोळं केलं यांनी, वाटोळं केलं शेतकऱ्याचं, गोरगरीब जनतेचं, ओबीसीचं, मराठ्याचं, धनगराचं वाटोळं केलं। चलो, धन्यवाद। नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील,
मराठा समाजाच्या मुलाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि सरकारनं शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या खास करून त्यामध्ये मराठा समाजाचा आकडा मोठा असतो सरकारनं या शेतकऱ्यांचाही वाटोळे केले असं जरांगे पाटील याचं म्हणणं आहे. संजय सरोदे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.